समुद्राच्या किनारी गणपती बाप्पाने स्वतः या माणसाला सांगितले की मी जमिनीखाली आहे आणि मला मोकळं कर. नमस्कार भावांनो, मी विशाल. आज आलोय कर्नाटक महाराष्ट्र भटकंती दौऱ्याच्या पहिल्या एपिसोड मध्ये रेड्डी वेंगुर्ला या ठिकाणी. एका बाजूला समुद्र, दुसऱ्या बाजूला किल्ला आणि समुद्राच्या किनारी वसलेले हे बाप्पांचे मंदिर. या मंदिराचा इतिहास असा आहे. 18 एप्रिल 1976 रोजी सदानंद नागेश कांबळी या युवकाला एक स्वप्न पडले आणि या स्वप्नात त्याला गणपती बाप्पांनी एका ठराविक ठिकाणी माझी मूर्ती आहे, मला मोकळं कर असे सांगितले. त्यावेळी कांबळी यांनी गावातील रहिवाशांसोबत जमीन खोदण्यास सुरुवात केली. पहिल्या 2 दिवसामध्ये बाप्पांचा कानाकडील भाग दिसू लागला. गावच्या माऊली देवीला वंदन करून पूर्ण खोदल्यावर बाप्पांची ही पूर्ण मूर्ती मिळाली. ही मूर्ती जांभा दगडावर कोरली असून पांडवकालीन आहे असे जाणकारांचे मत आहे. मूर्ती सापडल्यानंतर दिसायला अशी होती त्याचा हा जुना फोटो. त्याच्या 1.25 महिन्यांनी बरोबर उंदीर मामा सापडले. बाकी हे गणपती बाप्पांचे मंदिर, इथला परिसर, निसर्ग, इथली माणसं आणि उजव्या बाजूला पसरलेला